विश्वकार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड म्हणाले, आपण पाहत आहात विश्वकार न्यूज चॅनल। स्थापन होऊन जर बऱ्याच बैठका झाल्या, या बैठका अजून पण आम्ही वारंवार ठेवणार आहे। कारण ह्यातलं एक महत्त्वाचं असं कारण आहे की आम्ही एकत्रित आहोत, यातलं कोणी फुटलेलं नाही। एक दाखवण्याचा 100% आमचा प्रयत्न आहे। फक्त एका मेसेजवर कोणालाही फोन नाही, काय नाही, एक मेसेज आमच्या ग्रुपवर टाकला, सर्व जे पहिले सदस्य होते तेवढे सदस्य सर्व हजर आहेत। बऱ्याच जणांना काही जणांना कामं दिली असं पण चर्चा आहे। ठीक आहे, कामं दिली, कामाला दादानी खुलासा मागायची केला आहे। तुम्ही तीन प्रश्न विचारताय, कामं दिली त्यांनी कामं दिलेली नाहीत, कामं त्यांनी घेतलेली कामं आहेत। सरकारी पैसा आलेला असतो, मंत्र कॉन्ट्रॅक्टर काम तो करत असतो, त्याने कामं द्यायला का त्याच्या घरचे फिरत आणून दिले काय पैसे? माझे आमदार त्याच्या साखरकारखान्याची कामं दिली का आम्हाला? माझे आमदार राजन पाटील म्हणतात की मेंबर हे आमच्या घरातलेच व्यक्ती आहेत। हो, मग अशी चर्चा सुरू आहे मोहोळमध्ये, त्याबद्दल काय सांगतात? दीपक गायकवाड हा त्यांचा मेवणा हे निंबाळकर नाना उभारल्यावर त्यावेळेपासून ही चर्चा आहे, अजून थांबली नाही। म्हणून मला आता कडक शिव्याच्या भाषेत मला बोलावं लागायला लागले। दीपक गायकवाडचा स्वभाव तसा नव्हता, पण त्याचा अर्थ एक वेगळा निघाला लागला। दीपक गायकवाड नॉर्मल बोलतो, एखाद्या मेळाचं बोलतो, विकासाचं बोलतो, ह्याला ती वाईट बोलायची, वाईट म्हणजे कसं, वाईट नव्हे पण असं प्रकार बोलायची सवय नव्हती, होता अंगात ते प्रकारता, पण ते आता मला प्रकट करायची वेळ आली। आणि त्यांनी पाठीमागं तसं उतरलं होतं की माझं एक विकलेलं पटणासाहेबाचं शेत आहे, ते बजरंग आमच्या गुंडाला आमच्या पाहुण्याला विकलं, अनगडच्या म्हणजे कौशिक तात्याच्या मामाला विकलं मी, मला गरज होती येणं जाणून विकलं। तिकडं वैराग भागात असं उठवलं निंबाळकर नावाच्या कार्यकर्त्याला, दीपक गायकवाडने ते शेत माघारी राजन पाटलाकडून सोडून घेतलं। दीपक गायकवाड हा त्यांच्या आत्याचा मुलगा आहे, त्यांची आत्या एक आमच्या इथं देशमुखात दिली, मी देशमुख नाही, मी गायकवाड आहे, आमच्यात गायकवाड देशमुख आहे, ते देशमुख घरा नाही, ती बाबरांची बहीण तिथं दिली, म्हणजे आम्ही बादशेच ना सगळे, आणि त्या बादशाला जे का उचलून येऊन मारले त्यांनी तिथं देवण्याला, माहिती आहे तुम्हाला ती घटना? माझे आमदार राजन पाटील यांनी हे काय ते वारवडतले मुंग्या म्हणले, त्याबद्दल काय सांगतात? बघा, एक आहे वारुळातले मुंगे जे आहेत ना, मगाशी दादाने दुसरे काय म्हणले ते छत्र्या, कुत्र्याच्या छत्र्या, कुत्रा गेला आम्हाला, ती इमानदार आहे। दुसरा मुद्दा राहिला होता माझ्या लक्षात आला, पण तो तुम्ही विचारला नाही दादाला। मुंग्या संघटित झाल्यानंतर काय करतात बरं का? एक तुम्हाला सुद्धा एक उदाहरण देतो, एक किडा असतो, किडा बघा तुम्ही तुमच्या घरात सुद्धा ते दिसतंय चित्र, तो किडा एवढा मोठा असतो, एका मुंगीला तो खाद्य म्हणून उचलून नेता येत नाही बिळात, पण ज्यावेळा मुंग्या संघटित होऊन त्याला ज्यावेळा धरतात आणि त्याला त्या बिळात नेऊन खातात, हे सुद्धा तुम्ही तुमच्या घरात तुम्ही उदाहरण बघितलंय। तसे आम्ही मुंग्या आहोत, आम्ही संघटित होणार आहोत, संघटित झालेलो आहोत। मोठा किडा आम्ही बरोबर त्या बिळखांड घेऊन खाणार आहोत, त्याला मारणार मात्र निश्चित आहोत। नाशवंत माने नावाचा मोठा मुंगळा जो आहे, नाशवंत माने नावाचा जो मोठा मुंगळा आहे, तो मोठा मुंगळा ह्या सगळ्या बारक्या मुंग्या मिळून, मोहोळ तालुक्यातली जनतेला तो मुंग्या म्हणतो, ह्या सगळ्या मुंग्या मिळून जो आहे तो हा नाशवंत माने नावाचा मोठा किडा मुंगळा म्हणा त्याला खाऊन टाकणार आहे, लक्षात। आणि ही गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्या जेवढे माझ्याकडे नंबर आहेत पत्रकारांचे, त्यांना मी ते उदाहरण दाखवले। मोठी मावळाची माशी असते, आगी मावळाची, आणि बारक्या पण माशी असते, ते सगळ्याच ग्रामीण भागात माहिती आहे। हां, तर ते आगी मावळाची जी मोठी माशी असते आणि आपल्या साधारण राणी माशी, बारक्या माशी असते, ते माझ्याकडे आहे, मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही सुद्धा बघितलं असेल। ती मोठी माशी काय करते, एका बारक्या माशीला खाते मारून, आणि त्यानंतर त्या इतर माशाच्या लक्षात येतंय की बाबा ही आता सगळ्यालाच बळीनं खाणार आहे। या मधमाशा लहान संघटित होऊन त्या मोठ्या मधमाशीवर हल्ला करून तिला नष्ट करून तिला मारून तेच खाद्य म्हणून खातात। एक उदाहरण मी ते तुम्हाला पाठवून देतो। एकच आहे, ज्या वेळेला हौदामध्ये पाणी असते त्यावेळेला मासा बारक्या किड्याला खात असते, पण ज्या वेळेला त्या हौदामधलं पाणी संपल्यावर त्याच माशाला ती बारक्या किड्या खातात। तर जे आता संपलेलं आहे, आता उलट ती मासा संपून जाणार।